मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार आहे. सरकारकडून महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 अधिसूचित मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर हस्तक्षेप करता येणार आहे. मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलू शकतात. यावरून काही राजकीय प्रतिक्रिया आल्या आहेत. पाहूयात. तो अधिकार मुख्यमंत्र्याचा असतो. मुख्यमंत्री शेवटी बॉस असतो. बॉस इज ऑलवेज बॉस. त्यामुळे त्यांना तो निर्णय घेण्याचा अधिकार आहेच. त्याच्यावर कुठलाही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आखरी मुख्यमंत्री हे प्रमुख असतात मंत्रिमंडळाचा आणि त्याच्यामुळे एखादा चुकीचा निर्णय झाला एखाद्या मंत्र्यांकडून तर त्याला रद्द करण्याचे अधिकार हे पहिलेच आहे. काही नवीन तर काहीच नाही आहे. सांगत असतील की कारण की या 3 त्रिकुटाचं जे सरकार आपल्या राज्यामध्ये आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री मी किती भारी आहे हे सांगण्याचा एक प्रयत्न करत असतील, त्याला आठवण करून देत असतील. पण ऑलरेडी या सगळ्या गोष्टी आपल्या संविधानातच आहे. एक महत्त्वाची बातमी समोर येते. मुख्यमंत्र्यांकडून अन्न आणि औषध प्रशासनाचं कौतुक करण्यात आलं. राज्यात एफडीए कडून उत्तम कारवाई सुरू आहे अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. मुझे लगता है कि बहुत अच्छी एक्शन हो रही है. देखिए, पहली बात तो यह है कि फूड एडल्ट्रेशन या किसी भी प्रकार से जो हमारे फूड के मानक हैं इनको जब कोई ब्रीच करता है तो उसके कारण लोगों की जान को खतरा होता है, लोगों की हेल्थ को खतरा होता है. इसलिए इसमें स्ट्रिक्ट एक्शन की आवश्यकता थी और वो एक्शन हो रही है. मुझे बहुत खुशी है कि इस प्रकार की एक्शन हो रही है और ये एक्शन कंटिन्यू रहेगी. पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. नागपूरमधील काही शाळांना धमकीचे ईमेल प्राप्त झालेत. या प्राप्त झालेल्या ईमेलमुळे आता एकच खळबळ माजली आहे. या ईमेलमध्ये खालिस्तानचा उल्लेख करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांकडून तातडीनं तपास सुरू झालाय. ईमेलचा स्रोत, पाठवणाऱ्याचा शोध आणि धमकीची सत्यता पडताळण्याचं काम सध्या सुरू आहे. 16 to 17 स्कूल्स इन द सिटी को मैसेजेस भेजा है, ईमेल्स भेजा है जिसमें बॉम्ब थ्रेट है. अगर जो लैंग्वेज देखेंगे तो सब लैंग्वेज सिमिलर है. तो हमको ऐसा है कि एक ही बंदे ने सबको भेजा होगा. तो हमने हर स्कूल्स में BDDS चेक जो SOP है वो SOP के हिसाब से हम पूरा प्रोसीजर कर रहे हैं. बट अभी तक ऐसा कुछ सस्पिशियस नहीं है. हमारे जोन 1 में DPS मिहान एंड भवन स्कूल को आया है. बट देर इज नो नीड टू पैनिक एट ऑल. वैसे स्कूल का जो इंटरनल सिक्योरिटी मैकेनिज्म भी एक्टिव है एंड हमने हर जगह पुलिस भेज के हमारा प्रॉपर SOP के प्रमाण चेक कर रहे हैं एंड इसके ऊपर एक गुना भी दाखिल है. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.